दिस इज पार्ट नंबर 8 ऑफ ऑप्टिक्स. पार्ट 7 मध्ये आपण कशाचा स्टडी केला होता आणि लास्ट आपण काही आर्टिकल्स बघितले होते, प्रिझमच्या डायग्रॅम्स काढलेल्या, आणि त्या प्रिझमच्या डायग्रॅम्स मध्ये आपण मोनोक्रोमॅटिक लाईटचं रिफ्रॅक्शन थ्रू प्रिझम, तर हे 2 वेळेला रिफ्रॅक्शन होतं समजलेलं आहे तुम्हाला. रिफ्रॅक्शन ॲट टू रिफ्रॅक्टिंग सरफेसेस. सो रिफ्रॅक्शन थ्रू प्रिझम हा पार्ट बघितला होता. म्हणजे रिफ्रॅक्शन हे 2 ठिकाणी होतं आणि जो फायनल रे असतो सरफेस मधनं बाहेर आलेला, रिफ्रॅक्टिंग सरफेस मधनं, त्याला आपण इमर्जंट रे म्हणतो. तर ही डायग्राम बघितलेली आहे. आणखी दुसरी पण डायग्राम बघितलेली आहे, डिस्पर्शन ऑफ व्हाईट लाईट, अँड वी हॅव ऑल्सो डिस्कस अँग्युलर डिस्पर्शन ऑफ व्हाईट लाईट थ्रू प्रिझम. आणि हा जस्ट आपण फॉर्म्युला लिहिला होता, डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर. Violet and red colors are extreme colors in the dispersed beam. When the white light is passed through the prism and it is obliquely incident, then we get the 7 colors, that is the dispersed beam of white light. आणि angular dispersion म्हणजे 2 रेज जे होते, व्हायोलेट आणि रेड, या 2 रेज मधला अँगल, त्या दोघांमधला अँगलला आपण अँग्युलर डिस्पर्शन म्हणतो. तसं लॅटरल डिस्पर्शन पण बघितलं होतं. तर आता आपल्याला बघायचंय तो प्रिझम फॉर्म्युला. पण प्रिझम फॉर्म्युला बघण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट रिलेशन आपल्याला डिराईव्ह करायचंय. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन बिटवीन द अँगल्स आय, देन डेल्टा, देन ए अँड अँगल ई. आय हा अँगल आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स, डेल्टा अँगल ऑफ डेव्हिएशन, देन दिस इज अँगल ऑफ प्रिझम, रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम हे मागच्या वेळेला सांगितलं होतं, ई अँगल ऑफ इमर्जन्स. तर यासाठी डायग्रॅम काढायला लागते आणि हे रिलेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. आणि काही वेळेला हे फॉर्म्युले जे आहेत ते तुम्हाला सीईटी मध्ये लागतात. सो लेट अस सी द रिलेशन बिटवीन दीज 3 अँगल्स. दीज अँगल्स 4 अँगल्स आहेत, या 4 अँगल्स मधला रिलेशन बिटवीन द अँगल्स इन्व्हॉल्व्ड, ए, डेल्टा, आय अँड ई. अँगल ऑफ प्रिझम, अँगल ऑफ डेव्हिएशन, अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ इमर्जन्स. यातलं रिलेशन डेव्हलप करायला तुम्हाला सुरुवातीला डायग्रॅम काढायला लागेल. डायग्रॅम ही स्किलची आहे, त्यामुळे अतिशय इम्पॉर्टंट आहे. सो सी द डायग्रॅम. आता याच्यात दाखवलेलं आहे एबीसी प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम. सगळं तुम्हाला डेटा हा लिहायचा आहे. देन पी क्यू इज इन्सिडंट रे, एम क्यू एन नॉर्मल, then this is a refracted ray inside the prism. तर ह्या रेचं सुद्धा अँगल पाथ दाखवला पाहिजे, त्यामुळे इथं हा पाथ दाखवायचा आहे. सो दिस इज द क्यू आर इज रिफ्रॅक्टेड रे इनसाइड द प्रिझम. तुम्हाला डबल रिफ्रॅक्शन होणार म्हणून सांगितलेलं आहे, 2 टाइम्स रिफ्रॅक्शन आहे. सो हिअर इज द फर्स्ट रिफ्रॅक्शन, हिअर इज द सेकंड रिफ्रॅक्शन, आर एस. हे मागच्या डायग्राम मध्ये बघितलेलं आहे आपण. So this is the emergent ray, incident ray, refracted ray inside the prism, and this is emergent ray. या ठिकाणी अँगल्स मोजण्यासाठी तुम्हाला नॉर्मल ड्रॉ केली पाहिजे ऍट पॉइंट आर. दिस इज एम डॅश आर एन. ऍट पॉइंट क्यू द नॉर्मल इज एम क्यू एन. त्यानंतर अँगल ऑफ डेव्हिएशन काढायचंय, म्हणजे हा इमर्जंट रे जो आहे तो कितीने डेव्हिएट झालाय, तर करस्पॉन्डिंग इन्सिडेंट रे तुम्हाला प्रोड्यूस केला पाहिजे, वाढवला पाहिजे. हा स्ट्रेट लाईनने मागं वाढवायचा. आणि आर एस हा जो इमर्जंट रे आहे हा सुद्धा मागं प्रोड्यूस करायचा स्ट्रेट. आणि मग ह्या दोघांमधला अँगल, म्हणजे ह्या 2 रेज मधला अँगल मिळणार, अँगल ऑफ डेव्हिएशन. इथं दाखवलेले आहेत अँगल R1, अँगल R2, कारण सगळे नॉर्मलशी केलेले अँगल दाखवले जातात. रेजने नॉर्मलशी केलेला अँगल, आय इन्सिडंट रेने नॉर्मलशी केलेला अँगल, अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ इमर्जंट रेने नॉर्मलशी केलेला अँगल, ई. देन दिस इज रिफ्रॅक्टेड रे ऍट दिस पॉइंट, इट इज R1, आणि या ठिकाणी R2. आणि हे दोन्ही अँगल्स वरचे लिहिलेले आहेत. हे अँगल्स कोणते आहेत हे लागणार आहेत आपल्याला. हा पूर्ण अँगल आय होणार आहे, आणि इकडचा अपोजिट अँगल पूर्ण आय होणार. मी जो दाखवते हा अँगल आय होणार आहे. हा अँगल आय, दोन्ही काय आहेत, क्रॉस आहेत लाईन्स, त्यामुळे हे अपोजिट अँगल्स. त्यातला हा अँगल सबट्रॅक्ट केला की वरचा अँगल मिळणार. सो आय मायनस R1.
तसा इथे ई हा पूर्ण अँगल ई होणार, हा पूर्ण अँगल ई, त्यातनं हा सबट्रॅक्ट करायचा. सो ई मायनस R2 हे दोन्ही अँगल्स लागणार आहेत म्हणून इथे लिहिलेले. त्यानंतर हे जे रेज आहेत ते जॉईन झालेला हा पॉइंट दाखवलेला आहे एक्स, म्हणजे इथला अँगल डेल्टा लिहिलेला आहे. दोन्ही रेज, दोन्ही नॉर्मल्स या पॉइंट एन ला जॉईन झालेले आहेत, या एन ला जॉईंट होतात. BC बेस ऑफ द प्रिझम. तुम्ही ABC सेक्शन लिहिला, प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम, नंतर हे रेज सांगायचे. म्हणजे डिस्क्रिप्शन काय लिहायचंय बघा. ABC प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम, PQ मोनोक्रोमॅटिक इन्सिडेंट रे, मोनोक्रोमॅटिक हा व्हाईट लाईट नाही आहे, सो मोनोक्रोमॅटिक इन्सिडेंट रे. QR refracted ray inside the prism. RS emergent ray, this is the emergent ray. MQN आता जे सांगितलं होतं, आणि M-RN normals to refracting surfaces AB and AC respectively. I angle of incidence, E angle of emergence. R1 R2 angles of refraction, दोन ठिकाणी रिफ्रॅक्शन दोन अँगल्स झाले. Delta is angle of deviation. So delta is angle of deviation. आता ही सगळी माहिती लिहिल्यानंतर तुम्हाला या फिगरची जॉमेट्री वापरायची. फिगरची जॉमेट्री वापरायची. ही जॉमेट्री कशी वापरणार आहे बघा. सिंपल जॉमेट्री आहे. अँगल AQN इक्वल टू अँगल ARN इक्वल टू 90 डिग्री. अँगल्स आहेत नॉर्मल, नॉर्मलशी केलेले अँगल्स. म्हणजे ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, नॉर्मल्स आहेत. हे नॉर्मल आहे, हे सुद्धा नॉर्मल आहे. त्यामुळे अँगल्स जे आहेत AQN हा सुद्धा 90 डिग्री, हा सुद्धा 90 डिग्री. इथं मी दाखवते ह्या पॉइंटरने बघा. दिस इज 90 डिग्री, कारण ही नॉर्मल आहे. या बाजूने पण 90 असणार आहे. सगळीकडनं हा सरफेसला 90 डिग्री असणार. सो AQN इज 90 डिग्री. देन ARN, this is also normal, 90 degree. AQN आणि ARN is 90 degree. हे दोन्ही 90 लिहिलेले आहेत. आता हा जो क्वाड्रिलॅटरल आहे, क्वाड्रिलॅटरल कोणता क्वाड्रिलॅटरल आहे? AQNRA. दिस इज अ क्वाड्रिलॅटरल. 4 साइड्स आहेत त्याच्यामध्ये. क्वाड्रिलॅटरलचं वैशिष्ट्य काय असतं? सगळे जे अँगल्स असतील, सगळे अँगल्स म्हणजे हा एक अँगल, त्यानंतर इथला एक अँगल, हा एक अँगल आणि इकडचा अँगल, यांची सगळ्यांची ऍडिशन किती असते? 360 असते. ऍडिशन 360 असते. त्यातले हे 90 आहेत दोन्ही समोर असते. हे Q आणि R म्हणजे AQN आणि ARN 90 डिग्री झाले. आणि हे समोरासमोरचे किती असणार आहेत? 180 डिग्री. हे 90 90 180, हे दोन्ही समोरासमोरचे 180. म्हणजे टोटल काय असते? ही 360 असते ऍडिशन, आणि अपोजिट हे 180 असणार. सो द नेक्स्ट स्टेप इज, हे आपण लिहिलेली आहे स्टेप. सो नेक्स्ट स्टेप, इन क्वाड्रिलॅटरल AQNR, A plus QNR इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे हे समोरासमोरचे क्वाड्रिलॅटरलचे जे अँगल्स आहेत 90 समोरासमोरचे गेले, राहिलेले हे दोन अँगल्स 360 मधनं 180 गेल्यावर हे राहणार 180. हा पार्ट समजला का बघा. हे दोन्ही 90 गेले, समोरासमोरचे अँगल्सची ऍडिशन किती असणार? 180 डिग्री. कारण हे 90 प्लस 90 180 अँड दिस प्लस दिस 180, सो टोटल बिकम्स 360. म्हणजे हे दोन राहिलेले 180 असले पाहिजे. ती स्टेप लिहिलेली आहे. त्यानंतर ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज आपण वापरणार आहे. ट्रायंगलची प्रॉपर्टी कोणती वापरणार आहे बघा. हा एक ट्रायंगल कन्सिडर करणार आहे. ह्या ट्रायंगलमध्ये 3 अँगल्सची ऍडिशन, 3 अँगल्स म्हणजे हा R1 R2 आणि QNR म्हणजे याच्या समोरचा, यांची ऍडिशन किती आली पाहिजे? 180 डिग्री. ही एक प्रॉपर्टी वापरणार आहे. त्यानंतर डेल्टा हा एक्सटिरियर अँगल आहे,
बाह्य कोन कोणत्या ट्रायंगलचा एक्सटिरियर आहे तर XQR और XRQ या ट्रायंगलचा हा एक्सटिरियर अँगल आहे. सो व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ एक्सटिरियर अँगल? याची प्रॉपर्टी काय तर डिस्टंट इंटरनल अँगल्स जे आहेत हे दोन यांची ऍडिशन म्हणजे हा असतो म्हणजे I-R1 प्लस E-R2 इक्वल टू डेल्टा. सिंपल जॉमेट्री आहे. ट्रायंगलची प्रॉपर्टी पहिली आपण वापरली कोणती क्वाड्रिलेटरलची. आता वापरणार आहे ह्या ट्रायंगलची. खालचा जो ट्रायंगल आहे त्यात दोन अँगल्स दिसत आहेत R1 आणि R2 आणि हा अँगल QNR दिसतोय यांची ऍडिशन 180. त्यानंतर हा ट्रायंगल XQR यामधला डेल्टा हा एक्सटिरियर अँगल आहे. एक्सटिरियर अँगल इक्वल टू ऍडिशन ऑफ दीज टू. तर हीच स्टेप पुढे लिहिलेली आहे. So in triangle QNR, angle QNR plus R1 plus R2 equal to 180. From 1 and 2 याच्यावरनं काय मिळालं आपल्याला 1 and 2 वरनं तर अँगल A 1 and 2 वरनं काय मिळालं बघा हे आणि हे दोन्ही ऑब्झर्व करा इक्वेशन. QNR सेम 180 सेम आहे म्हणजे अँगल A इक्वल टू काय असलं पाहिजे एवढं असलं पाहिजे कारण हे 180 वन अँगल इज सेम सो रिमेनिंग टर्म मस्ट बी इक्वल. सो A इक्वल टू R1 प्लस R2 अँगल A इक्वल टू R1 प्लस R2 हा एक रिझल्ट या दोन इक्वेशन वरनं मिळालेला आहे. आता ही वापरलेली प्रॉपर्टी डेल्टा इज एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल ऑफ XQR. आता जे सांगितलं तुम्हाला दोन इंटरनल अँगल्स जे आहेत डिस्टंट इंटरनल अँगल्स त्यांची ऍडिशन. सो दिस इज I-R1 प्लस E-R2 दिस इज डेल्टा. आता हे एवढं जे लिहिलेलं आहे हे ते पुढे सॉल्व्ह करत जायचं. सो डेल्टा इज इक्वल टू I प्लस E मायनस R1 प्लस R2 काय केलेलं आहे बघा रिअरेंज केलेलं आहे फक्त I देन राईट द E मायनस टर्म बाहेर घेतलेली आहे ब्रॅकेटमध्ये काय मिळणार R1 प्लस R2 हे तुम्ही सोडवलं तर कसं होणार आहे बघा I प्लस E देन मायनस R1 मायनस R2 हे सोडवल्यावरती तसंच मिळणार I मायनस R1 प्लस E मायनस R2 हे सॉल्व्ह करून तुम्हाला असंच मिळणार आहे. हे या पद्धतीचं असणार आहे I प्लस E मायनस R1 मायनस R2 आणि मग ही स्टेप लिहिली नाही तरी चालतं. सो दिस इज इक्वल टू I प्लस E मायनस R1 प्लस R2 I plus E minus R1 plus R2 same term is written here. So this is the equation. पुढची स्टेप R1 plus R2 रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे हा. मग याच्याऐवजी काय वापरलेलं आहे A वापरलाय E. So delta is equal to I plus E. Transfer this A to the left hand side. A plus delta equal to I plus E. So this is the important relation between these four angles. तर अतिशय शॉर्ट व्हिडिओ आहे पण हा अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण डेरिव्हेशन हे 3 मार्कला विचारलं जातं आणि काही वेळेला याच्यावरती प्रॉब्लेम्स असतात 1 मार्कचं म्हणजे VSA मधले प्रॉब्लेम्स किंवा मल्टिपल चॉईस मधले प्रॉब्लेम्स तर अशा प्रकारचे ह्या रिलेशनवरती विचारले जातात. आता हे रिलेशन आपण लक्षात घेऊन पुढचा प्रिझम फॉर्म्युला डिराईव्ह करायचा.